गणपतीला आवडतं म्हणून केतकी किंवा केवड्याचं पानही आपण गणेश पत्रींमध्ये वाहतो. ह्याचं शास्त्रीय नाव आहे पॅन्डॅनस ओडोरॅटिसिमस. केवड्याचं बन हे आपल्या परिचयाचं असेल. केवड्याचं बन हे समुद्र किनाऱ्याच्या काठी असतं, खूप घनदाट असतं. केवड्याची झाडं चांगली उंच वाढतात आणि पानं खूप काटेरी असतात, त्यामुळे या बनांमध्ये प्रवेश करता येत नाही. अशी समजूत आहे की केवड्याला येणाऱ्या सुगंधामुळे या केवड्याच्या बनांमध्ये किंवा केतकीच्या बनांमध्ये नाग असतात. केतकीचं फूल हे अत्यंत सुगंधी असतं. हे याच सीझनमध्ये येतं आणि त्याच्यामुळे गणपतीला वाहण्यासाठी आपण केवड्याचं फूलही आणतो. केवड्याची आणखी एक जात आपल्याकडे जंगलांमध्ये ओढ्यांच्या काठीही वाढते. नदी जिथे समुद्राला मिळते त्या भागामध्ये मँग्रोव्ज येतात, हे आपल्या परिचयाचं आहे, ज्याला आपण कांदळ वनं म्हणतो. तसंच समुद्र किनाऱ्यावर केतकीची वनं असतात आणि त्यामुळे समुद्र किनाऱ्याची धूप थांबते. ही केवड्याची वनं आपल्या अत्यंत उपयोगाची आहेत. दैनिक मुंबई तरुण भारत आयोजित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत इको फ्रेंडली गणेशा 2025 या स्पर्धेमध्ये जरूर सहभागी व्हा. जर तुम्ही इको फ्रेंडली गणेश मूर्ती आणि सजावट केली असेल तर या स्पर्धेत आजच नाव नोंदवा.